सभापती महोदय, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009च्या अनुषंगाने संच मान्यतेच्या आपण जो काही पहिला मुद्दा उपस्थित केलेला आहे की 28/8/2015 आणि 15/3/2024 मध्ये फरक आपल्याला माहिती आहे की या संदर्भामध्ये 28/8/2015चा जेव्हा हा शासन निर्णय झाला तर त्यामध्ये काही सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी शालेय शिक्षण मुख्य अप्पर सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीच्या अहवालाप्रमाणे त्या ठिकाणी 15/3 प्रमाणे त्या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत। सभापती महोदय, आपल्या सर्वांना माहिती आहे की समूहामध्ये विद्यार्थ्यांना एक शिक्षण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळत असतं आणि अपेक्षा अशी आहे की पटसंख्या त्या ठिकाणी टिकली पाहिजे आणि त्या भावनेतून हे निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि म्हणून ग्रामीण भागाचा एक शेवटचं संधी वर्ष म्हणून आपण त्या ठिकाणी 20 पटाला मान्यता दिलेली आहे। परंतु शहरामध्ये आपण जर बघितलं असेल तर अतिशय जवळपण आणि जे काही भौगोलिक परिस्थिती असते या सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि म्हणून ग्रामीण भागाच्यासाठी एक विशेष बाब म्हणून शेवटचं वर्ष म्हणून आपण पटसंख्येच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सवलत दिलेली आहे। आणि आपला दुसरा जो मुद्दा होता रात्रशाळेच्या संदर्भामध्ये, तर रात्रशाळेच्या संदर्भामध्ये सुधारित धोरण निश्चित करण्याचं काम प्रगतीपथावर आहे। यामध्ये आपल्या आणखी काही ज्या काही सूचना असतील त्याचा त्या ठिकाणी निश्चितपणे विचार केला जाईल।